हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण इयत्ता 8वीची म्हणजे स्टँडर्ड 8ची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 17 याला सुरुवात करणार आहोत. 17ला सुरुवात करणार आहोत. लेट्स अंडरस्टँड. आता आपल्याला याच्यामध्ये काय काय शिकायचं आहे तर बघा, मॅटर, इलेमेंट्स, सिम्बॉल ऑफ इलेमेंट्स. ओके, तर रेफरन्स तुम्ही स्टँडर्ड 4चा घेऊ शकता, स्टँडर्ड 7चा घेऊ शकता, चॅप्टर 14मधून. लर्निंग आउटकम, आपल्याला यातून काय शिकायचं आहे? अंडरस्टँड अँड एक्सप्लेन डेली यूजेस ऑफ मॅटर, इलेमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज, स्टेट्स ऑफ मॅटर अँड देअर इफेक्ट्स, हे शिकायचं आहे आपल्याला. लेट्स टेक अ लुक. तर चला बघूया आपण. मॅटरची डेफिनेशन पहिले बघूया. ॲन ऑब्जेक्ट मेड ऑफ ए सर्टन सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲज मॅटर. ॲन ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट असेल की तो एखाद्या सर्टन सबस्टन्सपासून तयार होणार असेल त्याला मॅटर म्हणतात. द टर्म मॅटर ऑल्सो यूज्ड ॲज अ सिनोनिम ऑफ सबस्टन्स. हा जो टर्म जी आहे मॅटर, ती ऑल्सो यूज ॲज अ सिनोनिम ऑफ सबस्टन्स म्हणून पण यूज केली जाते. अ केमिकल सबस्टन्स इज अ फॉर्म ऑफ मॅटर दॅट हॅज कॉन्स्टंट केमिकल कंपोजिशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स. हा केमिकल जे सबस्टन्स आहे तो एक मॅटरचा फॉर्म आहे आणि दॅट हॅज अ कॉन्स्टंट केमिकल कंपोजिशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स. त्याला एक कॉन्स्टंट केमिकल कंपोजिशन आणि एक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर ॲक्टिव्हिटी फर्स्ट बघूया आपण. ॲक्टिव्हिटीमध्ये fill a glass of water up to the brim, drop a small stone in it, what happens? बघा, आता एक ग्लास घ्या, तो पाण्याने पूर्ण भरा आणि अप टू द ब्रीम फुल भरवा आणि एक स्मॉल स्टोन, एक खडा त्यामध्ये टाका. काय होईल? तर तुम्हाला विचारलेलं आहे काय होणार आहे, तर पाणी त्यातलं आपोआप बाहेर येणार आहे थोडंसं. देन दुसरी दिलेली ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला करायची आहे. टेक अ बॅलन्स, प्लेस अ स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड अ बिग स्टोन इन अदर, विच पॅन गोज डाऊन आणि व्हाय. तर बघा, एक बॅलन्स घ्या, मीन्स तुम्ही तराजू वगैरे असेल, वजन काटा असेल तो घ्या. एका पॅनमध्ये तुम्ही एक छोटासा स्टोन टाका आणि दुसऱ्यामध्ये मोठा टाका. तर छोटावाला तो वर जाईल. त्यांनी विचारलेलं विच पॅन गोज डाऊन, म्हणजेच मोठावाला खाली जाईल. मग व्हाय? कारण यामध्ये मोठ्यामध्ये वेट जास्त आहे आणि लहान्यामध्ये वेट कमी आहे. इकडे जास्त प्रेशर अप्लाय झाला आणि इकडे कमी झाला. सो असं तुम्ही सांगू शकता. मास आणि व्हॉल्यूम. तर बघा, मास अँड व्हॉल्यूम आर द टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मेनी काइंड ऑफ मॅटर फाउंड इन नेचर आर इन प्युअर फॉर्म. तर बघा, मास आणि व्हॉल्यूम हे दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत मॅटर्सच्या. मेनी काइंड ऑफ मॅटर फाउंड इन नेचर, वेगवेगळे मॅटर्सचे आपण नेचरमध्ये बघायला भेटतात. आर इन द प्युअर फॉर्म, दॅट इज दे कंटेन ओनली वन कॉन्स्टिट्युएंट. प्युअर फॉर्ममध्ये बघायला भेटतात आपल्याला आणि दॅट इज दे कंटेन ओनली वन कॉन्स्टिट्युएंट, आणि ते फक्त एकच कॉन्स्टिट्युएंट कंटेन करतात. इन सायंटिफिक लँग्वेज मॅटर इज मेड अप ऑफ ओनली वन कॉन्स्टिट्युएंट इज कॉल्ड ॲज सबस्टन्स. आणि आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर मॅटर म्हणजे एकाच कॉन्स्टिट्युएंटपासून तयार झालेली जी गोष्ट आहे त्याला सबस्टन्स म्हणतात. एक्झाम्पल, गोल्ड, डायमंड. गोल्ड फक्त गोल्डपासूनच तयार होते, डायमंड फक्त डायमंडपासून तयार होतं. वॉटरमध्ये काहीच नसतं आणि जो खडू असतो म्हणजे चॉक, तो पण वॉटर काइंड ऑफ मॅटर मेड अप ऑफ 2 or more सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज मिक्सचर. अदर काइंड ऑफ मॅटर जे आहेत ते 2 किंवा जास्त 2 or more सबस्टन्सपासून तयार झालेले असतात. त्याला काय म्हटलं जातं? मिक्सचर म्हटलं जातं. बघा, मिक्सचरची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. त्यानंतर इलेमेंट काय? ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स. द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स आर मॉलिक्युल्स. अ सबस्टन्स whose molecules are made up of 1 or more atoms which are exactly alike is called as element. तर बघा, सगळे सबस्टन्सेस हे मीन्स ऑल द सबस्टन्सेस जे आहे ते काय होतात? एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स, म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्सपासून एक मोठा सबस्टन्स तयार होत असतो. जो स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स आर मॉलिक्युल्स, आणि जो स्मॉलेस्ट पार्टिकल जो असतो सबस्टन्स त्याला मॉलिक्युल्स म्हणतात. मग सबस्टन्स whose molecules are made up of 1 or more atoms, जो सबस्टन्स असतो त्याचे जे मॉलिक्युल्स असतात ते एक किंवा जास्त ॲटम्सपासून तयार होतात. विच आर एक्झॅक्टली लाईक इज कॉल्ड ॲज
इलेमेंट आणि त्यांनाच इलेमेंट म्हटलं जातं. द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स, इलेमेंट्सच्या प्रॉपर्टीज बघू आपण. पहिली आहे वी डू नॉट गेट डिफरंट सबस्टन्सेस बाय द डिकम्पोजिशन ऑफ एन इलेमेंट. आपल्याला डिफरंट सबस्टन्सेस नाही भेटत जर आपण इलेमेंटचं डिकम्पोजिशन केलं तर. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन इलेमेंट आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ ॲटम. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन इलेमेंट आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ ॲटम. जो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो इलेमेंटचा तो फक्त एकाच टाईप ऑफ ॲटमपासून तयार होतो. तिसरा आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. द मास अँड व्हॉल्यूम ऑफ ॲटम आर डिफरंट इलेमेंट्स आर डिफरंट. जो मास आणि व्हॉल्यूम असतो ॲटम्सचा डिफरंट इलेमेंट्सचा इलेमेंट्सचे जे डिफरंट ॲटम्स असतात त्यांचा जो मास आणि व्हॉल्यूम असतो तो कसा असतो, डिफरंट असतो. पुढे आहे इन नेचर ऑक्सिजन इज फाउंड इन गॅसियस स्टेट. निसर्गामध्ये आपल्याला ऑक्सिजन हा एक गॅसियस स्टेटमध्ये भेटतो. 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म ए मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. 2 ॲटम्स ऑक्सिजनचे 2 ॲटम्स कंबाईन झाले तर ते मॉलिक्यूल तयार करतात ऑक्सिजनचा. इन एअर ऑक्सिजन इज ऑलवेज फाउंड इन मॉलिक्युलर फॉर्म. मॉलिक्युलर फॉर्ममध्ये आपल्याला ऑलवेज ऑक्सिजन हा भेटणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स. तर बघा मेटल, नॉन मेटल, मेटॅलॉइड्स. तर मेटलमध्ये आयर्न आहे, कॉपर आहे, मर्क्युरी आहे. नॉन मेटल्समध्ये फॉस्फरस आहे, क्लोरीन आणि कार्बन आहे. मेटॅलॉइड्समध्ये आर्सेनिक आहे आणि सिलिकॉन आहे. सिम्बॉल ऑफ इलेमेंट्स. Symbol of elements is a short form of its name. The scientist Berzelius was the first to use the present method using symbols for elements. Berzelius जो आहे सायंटिस्ट त्यांनी काय केलेलं आहे, फर्स्ट टू यूज द प्रेझेंट मेथड युजिंग सिम्बॉल्स फॉर इलेमेंट्स. बर्झेलियस जो सायंटिस्ट आहे त्यांनी तो पहिला आहे की ज्याने सिम्बॉलचा यूज केलेला आहे इलेमेंट्ससाठी. द सिम्बॉल ऑफ इलेमेंट इज रिटन इन इंग्लिश स्क्रिप्ट. आणि जो सिम्बॉल इलेमेंटचा जो सिम्बॉल आहे तो इंग्लिश स्क्रिप्टमध्ये लिहिला जातो. फर्स्ट लेटर इज ऑलवेज कॅपिटल. फॉर एक्झाम्पल बघा हायड्रोजन, म्हणजेच इलेमेंटचा जो पहिला लेटर आहे तो बघा हायड्रोजन कॅपिटलमध्ये घेतला जातो. पुढचा आहे वेन द इनिशियल लेटर इन द नेम्स ऑफ 2 or more elements इज द सेम. आपण ज्यावेळेस इनिशियल लेटर घेतो नेम ऑफ 2 or more elements तर ते सेम असतं. अ पेअर ऑफ लेटर इज यूज टू राईट ए सिम्बॉल. एक्झाम्पल बघा नायट्रोजन, निकेल, पण त्याचा सिम्बॉल काय आहे, वेगळा आहे. त्याचा सिम्बॉल काय आहे, डिफरंट आहे. एव्हरी इलेमेंट सिम्बॉल शोज 1 ॲटम. आणि सगळ्या इलेमेंटचा जो सिम्बॉल आहे तो एकच ॲटम काय करतो, दाखवतो आपल्याला. मग बघा इंग्लिश नेम हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि निऑन. त्यांचे सिम्बॉल घेतले इथे, त्यांचं इंग्लिश नेम घेतलं, सॉरी इथे पुन्हा वेगळे घेतले, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. मग यांचे सिम्बॉल घेतले. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे जे आहेत इलेमेंट्स यांचे सिम्बॉल लक्षात ठेवायचे आहे आणि तुम्हाला हे पाठ करायचं आहे. तर बघा इथे तुम्हाला सगळ्यांचं लक्षात ठेवायचं आहे. सिल्वरचं बघा Ag, गोल्डचं बघा Au, कॉपरचं बघा Cu, आयनचं Fe, मर्क्युरीचं Hg आणि टंगस्टनचं W. आणि हे जे आहे लॅटिन नेम आहे ह्यांचे. ओके, हे लॅटिन नेम आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा पुढे ॲलॉय. तर ॲलॉय म्हणजे काय, अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 or more metals or metals and नॉन मेटल्स इज कॉल्ड ॲज ॲलॉय. होमोजेनियस मिक्सचर म्हणजे मेटल्स किंवा नॉन मेटल्सचं जर जे होमोजिनियस मिक्सचर असतं त्यालाच काय म्हटलं जातं, ॲलॉय म्हटलं जातं. एक्झाम्पल स्टेनलेस स्टील इज अन ॲलॉय ऑफ आयर्न, क्रोमियम, कार्बन अँड निकेल. स्टेनलेस स्टील हा कशाचा ॲलॉय आहे, आयर्नचा आहे, क्रोमियमचा आहे, कार्बनचा आणि निकेलचा आहे. ब्रास, ब्रॉन्झ आर अदर एक्झाम्पल ऑफ ॲलॉय. आणि ब्रास आणि ब्रॉन्झ हे काय आहे, ॲलॉयचे दुसरे एक्झाम्पल आहेत. तर बघा लेट्स प्रॅक्टिस. आपण प्रॅक्टिस करूया. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर बघा फाइंड द ऑड वन आउट. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, ऑड वन आउट फाइंड करायचं आहे. बघा कार्बन, सल्फर, सिलिकॉन, क्लोरीन. तर यामध्ये काय वेगळं वाटतं तुम्हाला कार्बन, सल्फर, सिलिकॉन, क्लोरीनमध्ये. तर बघा आपण इथे बघूया.
क्लोरीनचा Cl आहे, सल्फरचा यस आहे आणि अजून काय होतं सल्फर, क्लोरीन आणि सिलिकॉन पण दिलेला आहे, पण सिलिकॉनचं इथे नाही आहे. तर यामध्ये तुम्हाला काय वेगळं वाटतं बरं? तर चला मी बघते आणि सांगते तुम्हाला. तर बघा, कार्बन इज मेटल, सल्फर इज मेटल, सिलिकॉन इज मेटल, बट क्लोरीन काय आहे? इट इज हॅलोजन, इट इज अ गॅस आहे. ओके, इट्स गॅस. फाइंड आउट मिक्सचर फ्रॉम द गिवन सबस्टन्सेस. बघा आता मिक्सचर आपल्याला फाइंड आउट करायचे. वॉटर, लेमन ज्यूस, आयर्न, स्टील, कोल, एअर, सॉल्ट, ब्रॉन्झ, कॉपर. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? मिक्सचर म्हणजे हे जे सबस्टन्सेस आहे यांच्यापासून आपल्याला मिक्सचर फाइंड आउट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, बघा मी इथे टिक मार्क केलेली आहे. जे रेडनी केलेलं आहे मी ते होमोजिनियस मिक्सचर आहे. तर बघा, वॉटर इज होमोजिनियस, लेमन ज्यूस इज होमोजिनियस, आयर्न इज होमोजिनियस, कोल इज होमोजिनियस, सॉल्ट इज होमोजिनियस, ब्रॉन्झ इज होमोजिनियस, कॉपर इज ऑल्सो होमोजिनियस. स्टील आणि एअर हे दोनच काय आहे? हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढे. राईट डाऊन द नेम ऑफ इलेमेंट्स स्टार्टिंग विथ द लेटर सी. तर आपल्याला इलेमेंट्सचं नाव लिहायचं आहे की ज्यांचं नाव सीने स्टार्ट होतं. तर बघा आपल्याला इथं इलेमेंट्सची नावं दिलेली होती, याच्यामध्ये सी वरून स्टार्ट होणार. बघा, क्लोरीन आहे, त्यानंतर अजून क्लोरीन आहे आणि अजून पण आपण तुम्हाला सांगते, मी इथे लिहिते मी. त्यानंतर कार्बन, त्यानंतर सेरियम, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. पुढचा आहे प्रश्न तिसरा, क्वेश्चन 3. विच इलेमेंट्स आर प्रेझेंट इन एअर, राईट दर सिम्बॉल्स. आता एअरमध्ये प्रेझेंट असलेले इलेमेंट्स लिहायचे आता आपल्याला इथे आणि त्यांचे सिम्बॉल पण. तर बघा आपल्याला माहिती आहे एअरमध्ये प्रेझेंट असलेले एलिमेंट्स कोणते कोणते आहे. कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे, त्यानंतर नायट्रोजन आहे. मग त्यांचे सिम्बॉल पण माहीत असेल तुम्हाला. कार्बन डायऑक्साईडचं काय CO2 आहे, ऑक्सिजनचा O2 आहे आणि नायट्रोजनचा N2 आहे. The lead and tin elements have their symbols taken from Latin words. Write their symbols. तर बघा, लीड आणि टीनचं सिम्बॉल बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे की नाही. तर इथे दिलेलं नाही आहे लीड आणि टीनचं. तर चला मी तुम्हाला सांगते. लीड आणि टीनचे हे जे इलेमेंट्स आहेत त्यांचे सिम्बॉल्स आणि ते लॅटिन वर्ड्समध्ये. तर बघा मी इथे लिहिलं आहे लीडसाठी त्याचा सिम्बॉल आहे PB आणि त्याला प्लंबम म्हणतात लॅटिन वर्डमध्ये. आणि टीनचा सिम्बॉल आहे SN आणि त्याला स्टनम म्हणतात लॅटिन वर्डमध्ये. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. कंप्लीट द टेबल. लास्ट क्वेश्चन आहे आपला. ॲलॉय दिले आणि कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स दिलेले आहेत. स्टेनलेस स्टीलचे दिलेले आयर्न, कार्बन, क्रोमियम, निकेल. तर ब्रासचे पण विचारलेत आणि ब्रॉन्झचे विचारलेले आहेत. तर चला मी लिहिते. तर बघा मी इथे लिहिलं आहे ब्रासचे काय आहे कॉपर आणि झिंक आणि ब्रॉन्झचे आहे ॲल्युमिनियम, फॉस्फरस आणि आर्सेनिक. अशा प्रकारे आपली इथे 8th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 17 ही कंप्लीट झालेली आहे. आपण आता ॲक्टिव्हिटी शीट नंबर 18ला सुरुवात करणार आहोत. तर थँक्यू सो मच.